हाय, गुड इव्हिनिंग. मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनल मध्ये. तर दसऱ्यानंतर आपला पहिला ब्लॉग आहे हा आणि दसऱ्याचं काम आवरता दसरा सेलिब्रेशन करता करता म्हणा किंवा मग दसऱ्यानंतर जे घर आवरायचं असतं ते आवरता 2 दिवस गेले आणि सर्दी आहे त्यामुळे तर मला काही काम पण होत नव्हतं आणि व्हिडिओ वगैरे काही बनवणं होत नव्हतं. सर्दीमुळे काही करायची इच्छा पण नव्हती, पण आज बऱ्यापैकी बरं वाटतंय. मी आज शाऊसाठी पालक भात बनवत होते, म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करूया. आता रेसिपी मी ऑलरेडी शॉर्ट व्हिडिओ मध्ये ऍड केली आहे, ती काय तुमच्यासोबत शेअर करत नाही. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देते, तुम्हाला पाहिजे असेल तर ती तुम्ही चेकआउट करू शकता. आणि बघूया आज दिवसभरात काय काय होतं ते पण तुमच्यासोबत शेअर करते. स्टे ट्यून. इथं पालकाचं पाणी उकळायला ठेवलंय आणि इथं तांदूळ धुवून ठेवलेत. आता याला उकळी आली की तेवढे तांदूळ टाकून द्यायचे त्यामध्ये. मला बऱ्याच दिवसापासून डॉक्टर म्हणतात की शाऊला पालेभाज्या खाऊ घाल, तिच्या शरीरामध्ये पालेभाजीची कमतरता आहे, पण ती काही पालेभाज्या खात नव्हती. आणि आता मी ठरवलंय की रोज एक नवीन रेसिपी भाजीची तिच्यासाठी बनवायची आणि तिला खाऊ घालायची. पालक भात हा मी मागच्या वेळेस पण बनवला होता आणि आता पण बनवते. तर मागच्या वेळेस तिने खूप आवडीने खाल्ला होता, म्हणून म्हटलं चला याची रेसिपी ना थोडक्यात आपण शूट करूया आणि ती पण तुमच्यासोबत शेअर करूया, जेणेकरून तुमच्या घरात जर लहान बाळ असेल किंवा आपल्याला सुद्धा भाज्यांची कमतरता पडते, ती ना असं काही पदार्थ खाल्ल्याने समजत पण नाही की आपण भाजी खाल्लेली आहे आणि ती कमतरता पण निघून जाते. त्यासाठीच हा नवीन प्रयोग चालू केलाय आजपासून. आता रोज एखादी तरी रेसिपी बनवावं लागणार आहे तिच्यासाठी मला. अजून भेळ देऊ? आम्हाला ना भेळ म्हणजे आता फक्त लाया समजतायत आणि आम्ही लायांनाच भेळ म्हणतोय. तर ही एक गोष्ट चांगली झाली का ती भेळ खायची सवय ना त्याची पूर्ण गेली आहे. आता ती लाया मागते, सो तिच्यासाठी लाया देते. तर ह्या पण ना प्रसादाच्या लाया सप्तशृंगीवरून आणलेल्या आहेत ना, त्याच लाया देते मी तिला. आणि काल येताना ना मला फुटाणे भेटले होते गावातून, तर ते फुटाणे आणले होते. म्हटलं ते पण एका डब्यामध्ये सोडून ठेवूयात आपण, म्हणजे कसं भूक लागली की खाता येतं. तसं पूर्ण पॅकेट असलं की कुणी बघत पण नाही आणि खात पण नाही. आता ते जर सोडून ठेवलेलं असलं ना तर कुणी पण आवडीने खातं, तर त्यासाठीच म्हटलं सोडून घेऊया आपण. आणि पालक भात होतोय तोपर्यंत छोटे मोठे कामं करून घेते, नंतर तिला खाऊ पण घालायचंय. आणि त्यानंतर माझं काम येते म्हणजे मेन इस्त्रीचं. तर इस्त्री करायची आज नव्हती करायची, इस्त्री काय आज नव्हती करायची. मला पण झालंय असं ना की भैयाची उद्या ट्रेनिंग आली आणि त्याला उद्या 2-3 ड्रेस न्यायचे. 3 दिवस ट्रेनिंग आहे, सो 3 दिवसाचे ड्रेस त्याला घेऊन जायचे. आणि मी एक पण कपडा इस्त्री केलेला नव्हता, तर म्हटलं चला आता इस्त्री पण करून घेऊया, त्याला पण द्यायला होईल आणि त्या कारणाने मग बाकीचे कपडे पण इस्त्री होऊन जाते. जवळजवळ हा एक पूर्ण टप आणि इथे ना 10-15 पॅन्ट्स आहेत एकावर एक ठेवलेल्या, एवढ्या मला सगळे इस्त्री करायचे. सो आता वाजले जवळजवळ 4:15. बघूयात आता किती वाजेपर्यंत होत आहेत. आणि हे बाळ माझे कपडे गोळा करून आणतंय, हो ना. बऱ्याच दिवसानंतर ना गुलाबाला एवढे छान पांढरे फुलं आलेत, म्हटलं चला तुम्हाला पण दाखवूयात. आणि ते इतके छान दिसत होते ना, एवढे छान फुलं आलेत गुलाबाला ह्यावेळेस ना की बस. हा अजून भेट देता का? काय बोलते तू? अजून भेट देता का? देते द्या. थँक्यू बोल. थँक्यू. आणू का मग भेळ? नवीन वर्ड कुठं शिकती काय माहिती. आई अजून भेल देता का? किती गोड बोलते. मला असं वाटतंय भात शिजायच्या आधी नाही तर पोट ना लाया खाऊच भरणार आहे. भाताची काही गरज पडणार नाहीये. तिला भेळ का बरं एवढी आवडते काय माहिती. मे बी आम्ही सवय लावल्यामुळे तिला आहे ना एवढं भेळीचं वेळ लागले मला असं वाटतंय. आणि तिची इतकी डाळ येते ना मला, तिला डॉक्टरांनी द्यायला नाही लावलंय भेळ म्हणा किंवा लाडू म्हणा डाळीचे पदार्थ किंवा दूध, तर तिचं एवढंच असतं की आई लाडू शंपा का? का हो शंपा. आई भेळ आहे का ग? मग आपल्याला इतकं वाईट वाटतं ना की नाही बाळा भेळ पण शंपा. त्याच्यानंतर आई दूध आहे का? आपल्याला इतकं वाईट वाटतं ना की तिला नाही म्हणायला. हा दुधू शंपा. कुठं आहे? कुठं दुधू आहे? कुठं? दुधू नाही बच्चा ते. मस्त आपला पालक भात रेडी आहे. तुम्हाला जर आवडत असेल, तुमच्या बाळाला जर द्यायचा असेल ना तर नक्की एकदा ट्राय करून बघा. काय
चटकाय बाबा, चटकाय, चटकाय ना. नको नको बाळा, चटकाय. शोड शोड शोड, मी घालते तुला. चल हॉलमध्ये चल, मी घालते. पळ 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 पळ. कुठं बसायचं, कुठं बसायचं? इथं बसायचं. वाव, इथं बसू का? इथं बसू. मी ठेवते, आपण खाऊ. काय काय राहिलं घ्यायचं आता? टॉवेल, टॉवेल घे. शर्ट झाले, पॅन्ट झालं, सॉक्स आणि रुमाल. शाऊला न्यायचं राहिलं. शाऊ जायची का तुला? कुठं जायचं? मामासोबत जायची म्हणा. मी काय म्हणतो, पॅन्ट पण याच्यात घालू का? हा, शर्ट वरती ठेव ना, वरच्या कप्प्यात. पॅन्ट खाली इथं. पॅन्टला एक बॅग देऊ का? मोठी बॅग घ्यायची. ही बॅग आहे मोठी, पण मी तुला म्हणत होते ती बॅग घेऊन आपण त्या दिवशी घेतलेली वाटली. एवढी मोठी कशाला? इसली मोठी. वरती पण त्याच्यामध्ये कपड्यांची इस्त्री वरती राहणार आहे. इस्त्री चुरगाळणार नाही रे त्यामध्ये. यामध्ये कसं थोडस थोडंफार एवढं काय. ठीक आहे, चल आवर. 10 वाजता जायचं तुला. पोचायचं तर आवर. तू अभ्यास करते का? काय अभ्यास करतो बाळ? भैया 3-4 दिवसासाठी पुण्याला चाललाय, तर त्याचं पण सगळं आवरलंय आणि ते जाणार आहे त्याला सोडवायला. त्यासाठी मग शाऊची मध्ये मध्ये लुडबुड चालू होती. बाय मामा. काय काय करायची? लाडू घेऊन ये बर का मामा. बाय. आज बनवलेली भेंडी एकदमच मस्त झाली होती. म्हटलं चला रेसिपी पण तुमच्यासोबत शेअर करूया. त्यासाठी मी कांदा कट करून घेतलाय बारीक आणि तो तेलामध्ये परतून घ्यायचा. कांदा छान सोनेरी परतून झाला की त्यामध्ये कट केलेली भेंडी टाकायची. ती पण थोडीशी फ्राय करून घ्यायची. 2 मिनिटं झाकून ठेवून जर परतवली ना तर ती पटकन मऊ आणि शिजते पण. त्यामुळे मग झाकण ठेवून परतून घ्यायची. त्यामध्ये आपल्याला फक्त मीठ, मिरची, शेंगदाणे आणि लसूण टाकायचं आहे. याला पण थोडंसं ओबडधोबड मिक्सरमधून वाटून घ्यायचं. तर मी असं छानसं वाटून घेतलंय. ते त्यामध्ये ॲड करायचं भेंडीमध्ये आणि मस्त असं परतून घ्यायचं. परत 1-2 वेळेस झाकण ठेवून जरी परतवलं किंवा डायरेक्ट जरी परतवलं ना तर खूप छान टेस्टेड भेंडी बनवून तयार होते. हे बघा मस्त अशी भेंडी तयार झालेली आहे माझी. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि भेंडीची रेसिपी जर आवडली असली ना ती पण एकदा नक्की ट्राय करून बघा. चला भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.